नागपुर तहसील थाना पुलिस ने गौवंश कटाई के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए डोभी क्षेत्र से 30 से 35 गौवंशीय पशुओं को सुरक्षित रेस्क्यू किया। इस मामले में पुलिस ने मुख्य आरोपी वकील कुरैशी, अब्दुल कुरैशी, जावेद कुरैशी और शेख चांद मोहम्मद शेख के खिलाफ नए मकोका कानून के तहत मामला दर्ज किया है। इनमें से 2 आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है, जबकि 2 आरोपी अभी फरार है और उनकी तलाश जारी है। नागपुर शहर में मकोका कानून के तहत की गई यह पहली कार्रवाई बताई जा रही है। पुलिस का कहना है कि मामले की जांच जारी है और गिरफ्तार आरोपियों से पूछताछ की जा रही है। साथ ही इस नेटवर्क से जुड़े अन्य लोगों की भी तलाश की जा रही है। पुलिस ने नागरिकों से अपील की है कि गौवंश कटाई या अवैध पशु तस्करी की कोई भी जानकारी मिलने पर तुरंत पुलिस को सूचित करें। अधिकारियों ने स्पष्ट किया है कि भविष्य में भी ऐसी अवैध गतिविधियों के खिलाफ सख्त कार्रवाई लगातार जारी रहेगी। याच्यामध्ये ईदच्या दरम्यान डोबी एरियामध्ये जनावरांच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली होती। त्या ठिकाणी जवळपास 30 ते 35 जनावरे आपण त्या ठिकाणी रेस्क्यू करण्यात आली होती। त्याच्या अनुषंगाने या तपासामध्ये 4 आरोपी निष्पन्न झाले होते। त्याच्यामध्ये महत्त्वाचा वकील कुरैशी आहे, अब्दुल कुरैशी, शेख चांद मोहम्मद शेख आणि जावेद कुरैशी असे 4 महत्त्वाचे आरोपी की जे गोवंश आणून त्या ठिकाणी कटाई त्याची करत होते। त्याच्या अनुषंगाने आपण नवीन मोका कायद्यामध्ये जी सुधारणा झाली की जे गोवंश कटाईचे गुन्हे करतात आणि त्यातून आर्थिक उत्पन्न प्राप्त करतील अशांवरती सुद्धा मोकाची कारवाई करण्यात येते। त्याच्या अनुषंगाने हे नागपूर शहरामधली पहिलीच कारवाई मोका अंतर्गत आहे आणि अशा कारवाई अजूनही होतील आणि आपल्या माध्यमातून हे सांगणं आहे की असे काही कोणी गोवंश कटाई करत असतील त्याची माहिती तत्काळ आमच्यापर्यंत देण्यात येईल। त्याच्यामध्ये जो महत्त्वाचा आहे, जो टोळी प्रमुख आहे तो हा वकील कुरैशी आहे आणि त्याच्या सोबत जे काम करणारे हे इतर 3 आरोपी आहेत। हे वारंवार गुन्हे करणारे आरोपी आहेत आणि त्यांचा हा व्यवसायच आहे। या व्यवसायातूनच ते आर्थिक प्राप्ती करून घेतात। म्हणूनच आपण मोका अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। आणखी इतरही आमचे प्रस्ताव याच्या अनुषंगाने आम्ही तयार करत आहोत। जे गुन्हेगार वारंवार टोळी करून या जनावरांची कत्तली करतात आणि त्याच्यातून आर्थिक उत्पन्न प्राप्त करून घेतात। निश्चितच याच्यामध्ये पोलिसांनी अतिशय ठोसपणे ही कारवाई केलेली आहे, पुढेही करू, निश्चितच करू। या निमित्ताने जे काही गोवंश प्रोटेक्शन करतात त्याच्या अनुषंगाने त्यांना एकच सांगणं आहे की कोणतीही अशी आपल्याला माहिती गोवंश कत्तली संदर्भात येत असेल त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा। निश्चितच त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल। तसेच पोलिसही गोपनीय माहितीच्या आधारावरती कारवाई आमची कंटिन्यू चालू आहे। नाही, जे पोसण्यासाठी जनावर खरेदी विक्री करतात किंवा त्याचा व्यवसाय खरेदी विक्रीचा आहे त्यांच्यावर कारवाई होत नाही, पण जे गोवंशाची कटाई करून त्याच्यातून आर्थिक उत्पन्न मिळवतात त्यांच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल।